Good morning, everyone. Today's interview is very special as we have with us a woman who has broken all the stereotypes and shattered the glass ceiling. And not just that, she has also redefined of what it takes to be a woman in a male-dominated industry. So joining us in Mrs. Vidya Mane, who is the CEO of Sunil Industries. Let's go. सो माझा पहिला प्रश्न असा असेल मॅम की किती अवघड असतं खरंच एका महिलेसाठी मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रामध्ये काम करणं. अवघड हे असतंच, पण आपण कसं सोपं करायचं आणि आपलं नॉलेज पूर्णपणे कसं वापरायचं आणि एक ध्येय ठेवायचं. ध्येय महत्त्वाचं आहे. मी जेव्हा आले 2000 साली इथे, मी 12 ते 13 वर्ष मी फुल टाईम हाऊसवाईफ होते आणि एकदम मी ह्या क्षेत्रात उतरले. काही इन्सिडंट्स झाले त्याच्यामुळे आणि त्यानंतर फक्त हे ध्येय ठेवलं की हे आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि आपल्या मिस्टरांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पुढे जायचं आहे. माझ्या मुली त्यावेळेला लहान होत्या. टेक्निकल नॉलेज मला काही नव्हतं. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे टेक्निकलचं बॅकग्राऊंड काहीच माहिती नव्हतं मला. आणि बिझनेस मी जेव्हा इथे जॉईन झाले तेव्हा बघितलं तर माझं जे कॉमर्स नॉलेज होतं ते मी लावून सगळं बघितलं तर ॲक्च्युली खूप बिझनेस लॉसमध्ये होता. खूप म्हणजे अगदी काय आता ह्याच्यातनं सेल आउट करायचं आणि निघून जायचं ह्या म्हणजे विचारात मी होते. पण काही कारणामुळे असं झालं की काही प्रोडक्शन असं होतं, काही कॉम्पोनंट्स असे इथे तयार होत होते की त्याला सिंगल सप्लायर होतं. त्यामुळे ज्यांना आम्ही सप्लाय करत होतो, महिंद्रा अँड महिंद्राला आम्ही सप्लाय करत होतो, त्या काही गाड्या ज्या बनत होत्या त्यांच्या आणि त्याला सिंगल सप्लायर होतो तर ते हे बंद करू शकत नव्हतं. त्यामुळे हे चालू ठेवणं गरजेचं होतं. पण माझ्याकडे रॉ मटेरियल घ्यायलासुद्धा त्यावेळेला पैसे नव्हते. तर स्वतःची फाउंड्री नव्हती. रॉ मटेरियल आमचं स्वतःचं तयार होत नव्हतं, बाहेरून परचेस करत होतो. तर त्यावेळेला म्हणजे कामगार पूर्णपणे बसून होते. मग आता ऑर्डर तर होत्या, लोक तर प्रेशर खूप होतं कंपन्यांचं की ऑर्डर कंप्लीट करून द्या. पण मग नंतर आम्ही काय केलं, ज्या कंपन्या आम्हाला, काही कंपन्या अशा होत्या की ज्या आम्हाला रॉ मटेरियल सप्लाय करायचे त्यांचंच आम्ही जॉब वर्किंग करायला लागलो. कारण आमच्याकडे कुशल सगळे कामगार होते, मशीन सगळ्या चांगल्या स्थितीत होत्या, काम करणारी लोकांना काम करण्याची इच्छा होती आणि ॲज एक स्त्री म्हणून सुद्धा त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं होतं. आणि लोक अशी खूप म्हणतात की तुमच्याकडे काय म्हणजे त्रास होतो का तुम्हाला कामगारांकडनं किंवा स्टाफकडनं किंवा बाहेरच्या सप्लायरांकडनं. तर मी म्हणेल ह्या स्थितीमध्ये कोल्हापूरच्या लोकांनी खूप मला सपोर्ट केला. कारण कामगार लोकांनी पण पहिले म्हणजे कामगारांनी केला. माझ्याकडे 2-2 महिने 3-3 महिने त्यांची सॅलरी द्यायला पैसे नसायचे, तरीसुद्धा त्यांनी तसं हे करून, नाही मॅडम चल तुम्ही चालवा, आम्ही तुम्हाला साथ देतो. स्टाफ माझ्याकडे अजून तेव्हाचा 2000 सालचा काही स्टाफ अजूनही आहे. त्यांनी मला सपोर्ट केला. त्यानंतर रॉ मटेरियल सप्लाय थांबवला होता त्यांनी, पण त्यांनी त्यांची एक मीटिंग घेतली आणि म्हणाले आपण जर मटेरियल दिलं तर ह्यांचे सगळे मशीन्स आणि हे सगळे चांगले आहेत आणि आपल्याला ह्याच्यातनं मॅन्युफॅक्चरिंग करून त्याचं सेल करून ह्या मॅडम आपल्याला परत देऊ शकतात. मग त्यांनी पुन्हा चालू केलं मला सप्लाय द्यायला आणि त्यांची आणि माझी मीटिंग झाली. मग जो काय प्रॉफिट होईल तो मी सगळं त्याच्यात ॲड करून द्यायला चालू केलं त्यांना. अगदी घरी म्हणजे अगदी म्हणजे मुलीही माझ्या खूप लहान होत्या त्यावेळेला, एक तर स्कूललाही जात नव्हती, इतकी लहान होती म्हणजे तुम्हाला कळेल. त्यामुळे एवढे मुलींचे काही खर्च नव्हते किंवा घरात एवढं, पण जे काय प्रॉफिट होईल तो मी सगळा रॉ मटेरियलवाल्यांना देऊन मला साधारण 6 वर्ष लागली की त्यांना सगळ्यांना नील करण्यासाठी. म्हणजे जे काही लोन त्यांच्याकडनं मटेरियलचे पैसे शिल्लक माझ्याकडे राहिले होते कंपनीकडे, ते सगळे त्यांचे परतफेड करण्यासाठी मला 6 वर्ष लागली. त्यानंतर हळूहळू त्यांचं रेग्युलर मटेरियल द्यायला लागलं. मग हळूहळू मशीन वाढले, माणसं वाढली, सेल वाढला, टर्नओव्हर वाढला आणि एक कॉन्फिडन्स आला. जे माझे 2000 साली 2 युनिट होते त्याचे 5 युनिट झाले आता. आणि आज कामगारांची पण त्याची तिप्पट संख्या आहे. टर्नओव्हरही जवळजवळ 30-34 झाला. असंच म्हणजे पुढे आम्ही जात गेलो. त्यानंतर तसं करत माझ्या मुली मोठ्या झाल्या
मुली मोठ्या झाल्यानंतर दोघींनाही मेकॅनिकल साईड घ्यायला लागली, दोघीही मेकॅनिकल झाल्या. धाकटी मुलगी माझी जर्मनीला तिने मेट्रोलॉजिस्ट केलं, जवळजवळ 50% बिझनेस आता तीही बघते. मोठ्या मुलीनी फायनान्स अँड मॅनेजमेंटमध्ये स्कॉटलँडमध्ये मास्टर केलं आणि लंडनमध्ये MBA केलं. त्यामुळे आता दोन्ही मुली वेल सेटल आहेत. आणि धाकटी तर मला संपूर्ण फाउंड्री युनिट हे युनिट सगळं बघते ती. आता वेळ गेला भरपूर, पण माणसाने म्हणजे लोकांनी साथही चांगली दिली मला. घरातलं पण मला एवढं काय नव्हतं, कारण माझं कुटुंबही चांगलं आहे. आम्ही एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे एकत्र कुटुंबाचा मला तिथे फायदा झाला की मला मुलींची काळजी घरी राहिली नाही. मी अगदी म्हणजे पूर्णपणे इथे मी लक्ष देऊ शकले. त्यामुळे घरच्यांचं पण वाटा त्याच्यामध्ये भरपूर आहे. आणि इथे कामगार म्हणा किंवा सप्लायर म्हणा त्यांचं पण आहे. नंतर आमच्या 2 फाउंड्र्या झाल्या. 2 फाउंड्री आम्ही आता आहेत. आणि माझ्या मिस्टरांचं एक स्वप्न होतं की आपली स्वतःची फाउंड्री असावी. आम्हाला खूप वेळ लागला ह्याच्यातनं जायला, पण स्वतःची फाउंड्री झाली. आणि 2004 साली असंच आम्हाला काम नव्हतं, मशीन रिकामे होते. मग आम्ही एका कंपनीला अप्रोच झालो जॉब वर्किंगसाठी. MP मधली एक कंपनी होती, त्याचं मटेरियल आम्हाला इथे यायचं आणि आम्ही ते फिनिश करून ती लोक एक्सपोर्ट करत होते. पण इथे सगळं आमची जे काही क्वालिटी बघितली आणि ह्या क्षेत्रामध्ये क्वालिटीला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही क्वालिटीला कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही. क्वालिटी मटेरियलच द्यायचं. आणि त्यासाठी आम्हाला किती मेजरिंग इन्स्ट्रुमेंट महागातले घ्यायला लागले तरी ते आम्ही घेतले आणि क्वालिटी मटेरियल आम्ही द्यायला लागलो. त्यामुळे ज्या कंपनीला तो माल एक्सपोर्ट व्हायचा ती कंपनी आम्हाला डायरेक्ट अप्रोच झाली की मॅडम तुम्ही डायरेक्ट करू शकता का. म्हटलं ठीक चांगलं आहे, करू शकतो. पण त्याला नॉलेज नव्हतं आमच्या लोकांकडे की एक्सपोर्टला काय लागतं. मग ते ट्रेनिंग वगैरे देऊन त्या लोकांनी मग आम्ही 2004 साली एक्सपोर्ट चालू केला. आणि आजपर्यंत आम्ही त्या कंपनीला एक्सपोर्ट जवळजवळ 5 ते 6 कंटेनर पर मंथ जातात. तिकडे US बेस कंपनी आहे आणि चालू आहे. आणखीन त्याच्यावरून आता आणखीन 3 महिने झाले की आम्हाला आणखीन एक कस्टमर ॲड झालेला आहे USचा. आता त्यांचं एक्झिबिशन होतं. मग माझी धाकटी मुलगी जाऊन तिथे 3 दिवस प्रेझेंटेशन वगैरे देऊन त्या कंपनी थ्रू आता तिथलाही बिझनेस आम्हाला चांगला मिळाला. जे काय प्रेझेंटेशन झालं, एक्झिबिशन भरवलं होतं, त्यामुळे आम्हाला तिथेही चांगला बिझनेस मिळाला. अजून एक्सपोर्ट वाढवायचं आमचं ध्येय आहे. आणि लोकल डोमेस्टिक कस्टमर पण आहेच. म्हणजे मी इथे जॉईन व्हायच्या आधी माझे मिस्टर 82पासून सप्लाय करतात महिंद्रा अँड महिंद्राला. आणि ही कंपनी आम्ही स्थापन केली 94ला. सुनील इंडस्ट्री स्थापन झाली 97ला. ओके. हा असा सगळा माझा प्रवास आहे. आणि खडतर आहे, पण एक चॅलेंज पण मी घेतलं होतं आणि ते खरोखर पूर्ण केलं मी. माझी पुढची पिढी पण आहे, तिथे मला कुठे खंत वाटत नाही आहे मला की मला मुलगा नाही आहे. माझ्या मुली एवढ्या तयार झालेल्या आहेत आणि आता कस्टमरला खात्री झाली की ह्यांचं पुढचं जनरेशन आलेलं आहे. त्यामुळे हा कसा बिझनेस हा लॉंग लाईफ राहतो. आता गाड्या म्हणा, आता महिंद्राच्या गाड्या म्हणा, तर त्या आता त्या पूर्वीच्यापासून अजून त्याच्यातच बदल होऊन कितीतरी वर्ष पुढे चालू राहतात. आणि जो 70% आमचा कस्टमर आहे तो महिंद्रा अँड महिंद्रा आहे. त्या लोकांकडनं पण मला सपोर्ट भरपूर मिळाला. म्हणजे आमचं सप्लाय वेळेवर पूर्वी होत नव्हता, कारण फंड्स नसायचे, रॉ मटेरियल घ्यायला पैसे नसायचे, इथून ट्रकनी माल पाठवायला पैसे नसायचे. म्हणजे लोकांना इतकी खात्री व्हायची नाही की ते जर मी मटेरियल दिलं तर मला पैसे मिळतील की नाही. अगदी टेम्पोवाल्याला वाटायचं की मला इथून भाडं मिळेल की नाही. ह्या परिस्थितीत आम्ही होतो. आणि त्यानंतरची आत्ताची जी परिस्थिती आहे ती खूप वेगळी आहे. अगदी म्हणजे मला असं वाटतं की कोल्हापूरमधले हिडन जेम्स जे आहे त्यामुळे तुमचं नाव तर नक्कीच येणार. एवढ्या महिलांची स्टोरी समोर येते, बट तुमची स्टोरी आम्ही मशीन मेकर कव्हर करतोय ह्याबद्दल आम्हाला फार कौतुक वाटतंय. आणि सुनील इंडस्ट्री जी आहे त्यामध्ये काय काय वर्किंग होतं, काय मॅन्युफॅक्चरिंग करता? ऑटो कॉम्पोनंट्स आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्याच्यात सगळे ऑटोमॅटिक मशीन आहेत. VMC CNC सारखे मशीन आहेत. CMM सारखं आमच्याकडे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. असे खूपसे वॉशिंग जे काही कॉम्पोनंट्स काही वॉश करायला लागतात, जे एकदम क्लिअर, कुठे डेंटमार्क वगैरे दिसायला नको वगैरे, असे काही मशीन्स आम्ही इंट्रोड्यूस केलेले आहेत की त्याच्यातनं क्वालिटी मटेरियल जावं, जशी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे
तसं आम्ही त्यांना प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. हे आत्ता सध्याचे आमचा जो मेजर कस्टमर आहे तो आमचा महिंद्रा अँड महिंद्रा, जे ऑल ओव्हर इंडिया जेवढे त्यांचे प्लांट्स आहेत त्याला सगळ्याला आपला सप्लाय जातो. आता जे काही कॉम्पोनंट्स आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये असे एक म्हणतात तसं जे नवीन त्यांचं प्रोजेक्ट आलं की तो कॉम्पोनंट त्याचं ड्रॉइंग आम्हाला येतच असं. त्यामुळे आमची इंजिनिअरिंग टीम चांगली आहे, डेव्हलपमेंट इंजिनिअरिंग डेव्हलप करतात, चांगल्या प्रकारे क्वालिटी मटेरियल द्यायचा प्रयत्न करतात. ते म्हणजे डिलेवरी पण ऑन टाईम आणि ह्याच्यासाठी त्यांचे मार्क्स पण असतात ते आम्हाला मिळतात. म्हणजे कस्टमरची फर्स्ट चॉईस बनणं आणि रिलायबल बनणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. पण सुनील इंडस्ट्रीज हे दोन्हीमध्ये पण पुढे आहे. सो ह्याचं काय सिक्रेट आहे? मग अशी म्हटल्याप्रमाणे क्वालिटी तर आहेच, ऑब्वियसली, प्लस ऑन टाईम डिलेवरी ह्यालासुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण आज कस्टमरच्या काही गाड्या बनतात किंवा काही गोष्टी आपण जे सप्लाय करतो त्यांचं काही असेल, म्हणजे जनसेट असेल किंवा एखादी गाडी बनत असेल, त्याला ऑन टाईम जाणारं मटेरियल आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कारण एक एक गाडी त्यांची 15 ते 20 लाखाची किंवा जनसेट म्हणा त्याची किंमत, हे लॉस जर झाले तर ते हेवी लॉस असतात. कारण आत्ताच्या काळात एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आपली की 2 ते 3 मिनटात गाडी बनते. रोबो आहेत, रोबो बनवतात. मग जर आपलं मटेरियल वेळेत गेलं नाही तर त्यांचे लॉसेस किती. आज एक कॉम्पोनंट आपला गेला नाही तर त्यांची अख्खी गाडी थांबते. तर त्यासाठी ऑन टाईम डिलेवरी ही महत्त्वाची आहे, ती आम्ही करतो. आणि आमची माणसं सगळी म्हणजे जे काही आमची टीम आहे ती खूप झटत असते त्यासाठी. आणि टीम खूप चांगली डेव्हलप झालेली आहे. आम्ही बाहेर त्यांच्यासाठी आम्ही बरेचसे ट्रेनिंग अरेंज केलेले होते. त्यावेळेवर म्हणजे जे त्यांना लागतं, नवीन टेक्नॉलॉजी आली की त्याचं ट्रेनिंग देणे, नवीन काही काही गोष्टी आल्या, लोक तयार केली आहेत आम्ही. त्यामुळे जे चांगली क्वालिटी आणि वेळेवर मटेरियल किंवा चांगल्या पद्धतीचं किंवा काही गोष्टीमध्ये कम्युनिकेशन स्किल पण चांगलं लागतं, मार्केटिंग चांगलं लागतं, ते सगळं आमची टीम छान करते. माझा पुढचा प्रश्न असा आहे मॅम की तुम्ही बोलला जसं की तुमचे क्लायंट्स महिंद्रा अँड महिंद्रा आहेत, असे जेव्हा प्रॉमिनंट ब्रँड्स, एवढे मोठे ब्रँड्स जेव्हा तुमच्यासोबत जुडतात, त्यांचं जुडण्याचं कारण मेन हेच असणार आहे की तुमची क्वालिटी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन किंवा त्यांचं जे कस्टमर रिक्वायरमेंट तुम्ही कॅटर करताय ते अगदी प्रिसाइजली करताय. त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? क्वालिटीशिवाय तुम्हाला कुठलाही क्षेत्र असू दे, तो फूड असू दे किंवा आणखीन काही क्लोथ असू दे किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑटो कॉम्पोनंट्स असू दे, कशातही क्वालिटी पाहिजेच. त्या क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करताच येत नाही. तर तुम्ही क्वालिटी दिली, आज आपल्या बरोबर आणखीन 10 जण उभे राहतात, पण ज्याची 10 जणांच्यात ज्याची क्वालिटी आहे तोच पुढे जातो. तर ते क्वालिटीवर आम्ही खूप भर दिला. क्वालिटीसाठी चांगली टीम आमची आहे, त्यांच्या अंडर म्हणजे क्वालिटी हेड आहे, खाली लोक आहेत, परत 100% इन्स्पेक्शन होऊनच आमचं मटेरियल बाहेर पडतं. अजून प्रश्न एक आहे माझा मॅम की वुमेन एम्प्लॉईजना तुम्ही किती प्राधान्य देता सुनील इंडस्ट्रीजमध्ये? जेव्हा मी आले तेव्हा इथे एकही लेडीज कामाला नव्हती, म्हणजे हेल्पर कॅटेगरीमधल्या बायका काम करत होत्या. तर माझं असं मनात आलं की आपण एक लेडीज जर येऊन चालू करतो तर लेडीजना का नाही आपण इथे घ्यायचं, किंवा त्यांच्याही काही अडचणी असतात किंवा त्या कॅपेबल नसतात असं नाही आहे, पण त्यांना बघूया आपण एक चान्स देऊया. काही हेल्परच बायका होत्या, त्यांना मी साधारण त्यांना 12वीचं वगैरे शिक्षण झालेलं होतं, त्यांना मी मशीनवर घेतलं आणि माझ्या प्रोडक्शन मॅनेजरला आणि त्यांच्या हाताखालच्या टीमला म्हटलं ह्या बायकांना थोडं त्यांना झेपेल असं काम शिकवा मशीनवर. तर त्यांनी मशीनवर काम शिकवलं आणि त्या बायका एवढं चांगलं करायला लागल्या. आज जर जेंट्स जर तुम्हाला एक 50-60 कॉम्पोनंट फिनिश करून देत असतील 8 तासाला, तर ह्या बायका जवळजवळ एक 15 तरी प्लस देत होत्या त्या, असं मला आढळून आलं. मग बऱ्याचशा बायकांना आम्ही इथे घेऊन मशीनवर काम करायला लावलं, शिकवलं आणि त्या खूप आता छान करत आहेत. आणि ॲज एक लेडीज ओनर म्हणून त्या एकदम घरची लोकं पण त्यांच्याशी असतात, विश्वास एक बसतो, मॅडम आहेत आणि त्यामुळे त्या खूप खुश असतात, चांगलं काम करतात. अजून विचारायचं झालं तर फ्युचर प्लॅन्समध्ये सुनील इंडस्ट्रीजचे काय प्लॅन्स आहेत? मी जेव्हा आले ह्या क्षेत्रात त्यावेळेला माझी खूपच परिस्थिती अवघड होती, ती तुम्हाला म्हटलंच मी. तेव्हा म्हणजे 2 युनिट होते, त्यानंतर आता ह्या 22पर्यंत एकूण 5 युनिट झालेलेच आहे. प्लस माझे आता मुली शिकून आलेल्या आहेत, त्यांचे जे बाहेरून नॉलेज घेतलं आहे त्यांनी. माझी धाकटी मुलगी BMW मध्ये 1 वर्ष काम केलं आहे तिने. तर जे काय ॲल्युमिनियम किंवा आता EV चालू आहे तर त्याच्यात तिचा खूप असा अभ्यास झाला आहे. तिच्या नॉलेजनुसार म्हणजे आपल्याला
EVमध्ये जायला पाहिजे किंवा तिथे लागणारं म्हणजे ॲल्युमिनियम जास्त वापरलं जातं. तर त्याच्यासाठी आता ती मेट्रोलॉजी केल्यामुळे तिला फाउंड्री नॉलेज खूप आलेलं आणि तिने ॲल्युमिनियममध्ये जर्मनीमध्ये काम केलेलं आहे. तिचा असा प्लॅन आहे की पुढे आपण ॲल्युमिनियममध्ये काम करावं. आत्ता कसं आलं जी आमची फाउंड्री आहे तर ती आता काही मॅन्युअल हे होतात, पण आता फुल ॲटोमॅटिक म्हणजे HPML म्हटलं जातं अशा ज्या फाउंड्री आहेत त्यांना लगेच मोठ्या कंपन्या अप्रोच होतात. तर आम्हाला ती स्टेप पुढे वाढवावीच लागेल. तर आता पुढचा प्लॅन आमचा HPMLकडे जाणारा आहे. हाय प्रेशर मोल्डिंग लाईन घालायचा विचार आहे. म्हणजे झालं आहे, माझं प्लॉट वगैरे घेऊन झालं आहे. आता तिथे आम्ही साधारण एक 6-7 महिन्यात बांधकाम वगैरे चालू करून साधारण 1.5 ते 2 वर्षात माझा प्लांट तो तयार होईल, हे आहे प्लॅनिंग आमचं. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही एवढ्या बिझी स्केड्यूलमधून आमच्यासाठी टाईम काढला. आता माझ्यासाठी एक नवीन इन्स्पिरेशन म्हणजे नक्कीच तुम्ही असाल आणि लाखो मुली हाऊसवाईफ त्यांना पण बिझनेस सुरू करायचा आहे बट नाही करू शकत काहीतरी कारणांमुळे, त्यांच्यासाठी नक्कीच तुम्ही इन्स्पिरेशन राहाल. थँक्यू सो मच मॅम.